हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. आज आपण बघूया वेगवेगळ्या प्रकाराच्या भाज्या. पहिला बघूया भेंडीची भाजी. भेंडी मी चांगली धुवून ती बारीक कापून त्यात मी मीठ टाकलेलं आहे. भेंडी ही चांगली धुवून बारीक कापून त्यात मीठ टाकायचं आहे आणि मग आपल्याला लागेल तसं हळद, चटणी टाकून ती मिक्स करून घ्यायची. हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या आणि कढईत तेल गरम झाले की ती भेंडी आपण फ्राय करून घ्या. चांगली क्रिस्पी भेंडी फ्राय करून घ्या आणि मग ती एका चाळणीत काढून ठेवा. भाजलेली भेंडी अशा सगळ्या भेंड्या फ्राय करून घ्या. त्याच तेलात तुम्ही आता कांदा परतून घ्या. बारीक कापलेला कांदा परतून घ्या आणि तो जो परतलेला ब्राउनिश झालेला कांदा आहे तो तुम्ही आता ह्या भेंडीमध्ये टाकणार आहात. ते मिक्स करा एकत्र आणि खूप सारी कोथिंबीर टाका. फ्रेशली चॉप्ड कोथिंबीर टाका. ते मिक्स करून घ्या. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या ते. एकदा मिक्स झाली की त्यात आपण टाकूया कच्चा टोमॅटो एक. तो पण मिक्स करून घेऊया आपण चांगल्या प्रकारे. चांगला मिक्स झालेला आहे टोमॅटो पण. त्याच्यावर आपण एक लिंबू, अर्धा लिंबू पिळून टाकूया. आणि आपली भाजी रेडी झालेली आहे. आता बघूया कांद्याची पात. कांद्याची पात मी बारीक कापून धुवून घेतलेली आहे. बारीक मिरच्या घेतलेल्या आहेत त्या कापल्यात. कांद्याच्या पातचा कांदा घेतला. तेलात जिरं फोडणीला टाकले. मग त्यात मिरच्या टाकल्या. कांद्याच्या पातीचा कांदा टाकला. कांदा चांगला परतल्यावर त्यात मी हे कांद्याची पात टाकले. कांद्याची पात टाकल्यावर ते चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करून घ्या आणि ती भाजी कमी गॅसवर शिजवून द्या. जसं पाणी थोडं कमी झालं की मी त्यात मीठ टाकलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट पण टाकलेला आहे. भाजी रेडी झालेली आहे. आता बघूया पुलाव, व्हेज पुलाव. त्यासाठी मी त्या भाज्या घेतलेल्या आहेत सगळ्या. वाटाणा घेतलेला आहे. हे आपलं दावतचं बासमती राईस चांगला धुवून घेतलेला आहे. बारीक कापलेला कांदा घेतलेला आहे. त्या कुकरमध्ये मी तेल टाकते, गरम होऊन देते. त्या तेलात मी गरम मसाले घेतलेले आहेत. तेजपत्ता, वेलची मोठी, जिरं. त्यात मी कांदा टाकलेला आहे. चांगला परतून घेतलेला आहे. टोमॅटो पण मी कापून घेतलात. आता मी त्या परतलेल्या कांद्यात टाकणार आहे नमक टाकलेलं आहे. ते चांगलं परतून घेतलं. आता मी त्यात वाटाणा आणि आपल्या भाज्या, माझ्या थोड्या भाज्या टाकल्या. त्याला परत ट्राय करते मी. भाज्या पण टाकल्या सगळ्या मी आता चांगल्या प्रकारे मिक्स करून हळद टाकलेली आहे. आमचा गरम लाल तिखट मसाला टाकलेला आहे. गरम मसाला टाकलेला आहे थोडा. नंतर मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे थोडा. हे सगळं मी मिक्स करून घेतलं चांगल्या प्रकारे. आता मी हे टमॅटो टाकणार आहे. परत एकदा टमॅटो शिजवेस तोपर्यंत त्याला मिक्स करून मग त्यात मी हे बासमती तांदूळ टाकलेले आहेत. ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आपण. कोथिंबीर टाकलेली आहे फ्रेशली चॉप्ड. आणि आता ह्याच्यात मी गरम पाणी टाक. मिक्स करून घेते सगळं बरोबर.
सगळं मिक्स करून घेतलं आणि आपलं रेडी झालेलं आहे व्हेज पुलाव. मस्तपैकी शिजलेला आहे, खूप टेस्टी झालेला हा. आता आपण बघू शाबुदाण्याचं आणि वरीच्या तांदळाचं मालपोहे. हे उपवासाला चालतात. त्याची पावडर आपण केली आहे बारीक. त्यात आपण गूळ टाकून मस्तपैकी मालपोह्यासारखं डोसा टाईप आपण फ्राय केलेला आहे. आता बघूया बोंबील बटाटा कसे बनवतात. त्यासाठी बोंबील चांगले धुवून बाजूला ठेवा, पाण्यात भाजून धुवून पाणी बाजूला ठेवा. खूप सारा कांदा घ्या बारीक चिरलेला, तो तेलात परता. बारीक बटाटे कापून कांद्यात टाका, ते पण परता. मीठ टाका जेव्हा तुम्हाला लागतं तसं. मी कांद्यामध्येच मीठ टाकते. मग मी टमॅटो टाकलेले आहेत बारीक, चांगले परतून घेतलेले आहे. त्यात मी हळद चटणी टाकलेली आहे आमची घरची. बटाटा शिजलेला आहे. आता मी त्यात टमॅटो टाकते आणि हे चिंचेचं पाणी आहे, ते पण थोडं टाकून हे मी परतून घेतले. असं आपला बोंबील बटाटा मस्तपैकी तयार झालेला आहे. हे चिंचेचं पाणी टाकते, तयार झालेलं आपलं पण शिजलेले आहे. बोंबील मी टमॅटोच्या नंतर टाकलेले आहेत आणि आपलं बोंबील मस्तपैकी झालं. मस्तपैकी आपली भाजी झालेली आहे. बोंबिलाची नक्की ट्राय करून बघा.